मीडिया। महाराष्ट्र में समय समय पर राजनीतिक घटनाक्रम होते रहते हैं। आगामी लोकसभा चुनाव की पृष्ठभूमि में हर पार्टी के भीतर जोरदार हलचलें हो रही है। इस पृष्ठभूमि में मंत्री गिरीश महाजन ने एक बार फिर से संकेत दिया है कि राज्य में एक बड़ा राजनीतिक भूकंप आएगा, जिसकी उम्मीद नहीं थी। जलगांव जिला कांग्रेस उपाध्यक्ष एवं पूर्व सांसद डॉक्टर उल्लास पाटिल बीजेपी में शामिल हो रहे हैं। इस बारे में बात करते हुए मंत्री गिरीश महाजन ने कहा, उन्हें उनके बीजेपी में शामिल होने की जानकारी नहीं है। यह भूकंप कैसे आता है यह ज्ञात नहीं है, लेकिन जैसा कि मैंने कहा, सबसे बड़ा भूकंप बड़ा राजनीतिक भूकंप है, जिसकी आपको उम्मीद नहीं है कि यह पूरे महाराष्ट्र में दोबारा आने वाला है। गिरीश महाजन ने कहा, जलगांव जिला कांग्रेस नेता पूर्व सांसद डॉक्टर उल्लास पाटिल 3 दशकों से जिले के प्रभारी है। सोनिया गांधी को भी एक वफादार प्रशंसक माना जाता है, लेकिन डॉक्टर उल्लास पाटिल उनकी बेटी डॉक्टर केतकी पाटिल के साथ बीजेपी में शामिल होने वाली है। इसके चलते कांग्रेस के डॉक्टर उल्लास पाटिल को पार्टी से निलंबित कर दिया गया। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के आदेशानुसार उल्लास पाटिल को 6 साल के लिए निलंबित कर दिया गया है। भव्य राम मंदिर, मंदिराची प्रतिकृती, श्री रामचंद्र प्रभू आणि मोदीजी यांची रांगोळी या ठिकाणी पाचोऱ्यांचे कलाकार आहेत स्थानिक त्यांनी रेखाटलेली आहे। आणि मला वाटतं याचं तर रेकॉर्ड झालेलं आहे गिरीश बुकमध्ये। एवढी मोठी रांगोळी आजपर्यंत कोणी काढलेली नाही। अतिशय सुंदर असा हा देखावा, सुंदर अशी रांगोळी या आमच्या पाचोऱ्याला जळगाव जिल्ह्यातल्या मुलामुलींनी, तरुण कलाकारांनी या ठिकाणी काढलेली आहे। मनापासून त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल की आजपर्यंत कधी आपण अशी अभूतपूर्व गर्दी बघितली असेल, एवढा उत्साह बघितला नसेल। एवढा उत्साह आज संपूर्ण भारतामध्ये, भारतातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी सगळे हिंदू बांधव राहतात त्या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे। प्रभू रामचंद्र आपल्या घरी परतलेले आहेत, मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वांना अतिशय म्हणजे आनंद आहे, अभिमान आहे आणि गौरव या सगळा माननीय मोदीजींमुळेच हे शक्य झालं, हे सर्व जगाला माहिती आहे, देशाला माहिती आहे। आणि म्हणून मोदीजींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन। मला माहीत नाही उल्हास पाटलांची चर्चा होती काँग्रेसमध्ये यायची, भाजपमध्ये यायची। 2 दिवसानंतर त्यांचा प्रवेश होणार आहे भाऊ। मागच्या वेळेस तुम्ही बोलले होते की मोठे मोठे राजकीय भूकंप होतील, देवरांनंतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये, अशी चर्चा आहे। यापेक्षाही मोठे भूकंप असं मी म्हटलं होतं, सर्वात मोठे भूकंप होतील। म्हणजे हा भूकंप कसा आहे काय मला अजून माहिती नाही, पण खूप मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित असतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत। बुधवारी मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार आहे भाऊ त्यांचा।